हे गाइस, वेलकम बॅक टू माय चॅनल. सो आज माझी आजी बनवत आहे गाजरचा हलवा. सो आपण पहिले गाजर स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आणि खिसायचे आहेत. मग नेक्स्ट रेसिपी नंतर बघूया. सो हाय गाइस, आज आम्ही आता इथे गाजर खिसून घेतलेला आहे आणि या ठिकाणी ड्रायफ्रूट्सही घेतलेले आहेत. काजू, बदाम आणि चारोळे यांना छान बारीक चिरून घ्यायचं आहे. आणि आता आम्ही कुकर ठेवला आहे आणि कुकरमध्ये छान कुकर तापलेला आहे. आता त्याच्यामध्ये आपण तूप घालायचं आहे आणि त्याला छान हीट करून घ्यायचं. आपण इथे कुठलंही भांडं वापरू शकतो. आम्ही कुकरमध्ये करतो म्हणून आम्ही कुकर ठेवला आहे. तुम्ही कढई ठेवू शकता. सो आता तूप टाकलं, ह्याच्यामध्ये घातलं की मग छान थोडंसं असं तूप मेल्ट झालं की त्याच्यामध्ये आपण ड्रायफ्रूट्स भाजून घ्यायचे. सो गाईज, आता आम्ही ह्या ठिकाणी ड्रायफ्रूट्स छान भाजून घेत आहोत. आणि ड्रायफ्रूट्स आपले भाजून झाले की आपण गाजर घेणार आणि किसलेलं गाजर जे होतं ते आपण ह्याच्यामध्ये फ्राय करून घेणार. ॲज इन गोल्डन ब्राऊन जोवर आपलं गाजर होत नाही तोवर आपल्याला ह्याला फ्राय करायचं. सो गाईज, आता छानपैकी गाजर गोल्डन ब्राऊन होईस्तोवर आपल्याला परतून घ्यायचं आहे. सो गाईज, आता तुम्ही पाहू शकता गाजर खूप छान असं गोल्डन ब्राऊन कलर झालेला आहे आपल्या गाजराचा. सो आपण पाहिलं होतं स्टार्टिंगमध्ये गाजर आपलं आधी रेड होतं, आता हळूहळू ते ऑरेंजमध्ये कन्वर्ट होत आहे. दॅट मीन्स गाजर आता हळूहळू गोल्डन ब्राऊन होत आहे आणि छान फ्राय होत आहे. सो गाईज, आता गाजर छान गोल्डन ब्राऊन झालेलं आहे. सो आता आपण ह्याच्यामध्ये खवा घालायचा आहे आणि छान असं परतून घ्यायचं आहे. आणि खवा जेव्हा छान मेल्ट होईल, त्याच्यामध्ये छान मिक्स होऊन जाईल, तेव्हा त्याच्यामध्ये आपल्याला 1 पेला दूध घालायचं आहे. सो गाईज, आता छान मस्त असं खवा भाजून घेतलेला आहे आपण. आता त्याच्यामध्ये घालायचं आहे 1 पेला दूध. सो गाईज, आता आपण कुकरचं झाकण बंद करायचं आहे आणि हे जे 2-3 शिट्ट्या घ्यायच्या आहेत. सो गाईज, आता कुकर आपला थंड झालेला आहे. सो तुम्ही पाहू शकता अजून पाणी आहे त्याच्यामध्ये. सो आपल्याला गाजर जोवर पाणी पूर्ण आटत नाही आणि पूर्ण ड्राय होत नाही तोवर आपल्याला ह्याला शिजवायचं आहे. बघा, आता असं हे ड्राय होत आहे आपलं. आता आपल्याला हे थोडंसं ड्राय करायचं अजून थोडंसं, कारण ह्याच्यामध्ये अजून दूधचं प्रमाण आहे. गाईज, आता गाजर छान ड्राय झालेलं आहे. तुम्ही ज्या प्रमाणात गोड खाता त्या हिशोबाने तुम्ही साखर घालायची आहे. आणि साखर छान परतून झाल्यावरती त्याच्यात वेलची पूड घालायची आहे आणि मग छान परतून घ्यायचं आहे. आणि फक्त 2 मिनटं आपल्याला परतायचं आहे गाजराला आणि गॅस बंद करायचा आहे, म्हणजे आपला गाजरचा हलवा रेडी. सो गाईज, आता मी ह्याच्यामध्ये साखरही घातली आहे आणि आता आपण ह्याला 2 मिनटं परतून घ्यायचं आहे. गाईज, तुम्ही पाहू शकता आपला गाजरचा हलवा छान परतून झालेला आहे आणि त्यातलं पाणी आटलं आहे. सुंदर प्रकारे आपला गाजरचा हलवा झालेला आहे. सो आता तुम्ही गॅसही बंद करू शकता. सो गाईज, आपला आता गाजरचा हलवा रेडी झालेला आहे. सो मी आता तुम्हाला टेस्ट करून सांगते की आपला हलवा कसा झालेला आहे. छान, उत्तम.
खूप सुंदर झालेला आहे आपला गाजरचा हलवा. सो तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. टिल देन बाय बाय.